श्रीशुक उवाच भक्तायैतां प्रपन्नाय विद्यामादिश्य नारदः यथा वाङ्गिरसा साकं धाम स्वायंभुवं प्रभो. चित्रकेतूचं आख्यान चाललेलं आहे. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, शरण आलेल्या चित्रकेतूला नारदांनी उपदेश केला आणि नारद निघून गेले. महर्षी अंगिराही निघून गेले. मुलगा मरण पावल्याचा जो शोक करीत होता तो शोक आता गेला. कारण मृत मुलाला उठवल्यानंतर तोच म्हणाला, तुमचा आमचा काय संबंध. ज्याच्याकरता शोक करायचा तोच म्हणतोय. नारदांनी दिलेल्या त्या विद्येनं 7 दिवस फक्त पाणी पिऊन एकाग्रतेनं त्यांनी अनुष्ठान केलं आणि त्या विद्येच्या अनुष्ठानाने 7 रात्रीनंतर त्याला विद्याधराचं आधिपत्य मिळालं. गंधर्व विद्याधर या दिव्य योनी आहेत. त्यानंतर काही दिवसांनी त्याचं मन त्या विद्येनं शुद्ध झालं आणि भगवान शेषाच्या चरणाजवळ तो पोहोचला. भगवान शेष सिद्धेश्वरांच्या समुदायामध्ये विराजमान आहेत. दर्शन झालं. शरीर कमळातील तंतूप्रमाणे गौरवर्णाचे आहे. निळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे. डोक्यावर मुकुट, दंडामध्ये बाजूबंद, कमरेला कमरपट्टा, मनगटामध्ये कडी असे अलंकार चमकत आहेत. डोळे अरुणासारखे. अरुण म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी जे आकाश लाल दिसतं त्याला अरुण म्हणतात. मुखावर प्रसन्नता आहे. असं भगवान शेषाचं दर्शन झालं आणि चित्रकेतूची सगळी पापं नष्ट झाली. हृदयामध्ये भक्तीचा पूर आला. नेत्रामधून प्रेमाने अश्रू वाहू लागले. शरीरावर रोमांच उभे राहिले. त्याने भगवान शेषांना नमस्कार केला. डोळ्यातून जे प्रेमाश्रू वाहत होते त्यामुळे शेषाने ज्यावर चरण ठेवले होते तो चौरंग भिजून गेला. तोंडातून एक शब्द सुद्धा फुटेना. काही वेळ तो शेषाची स्तुती करू शकला नाही. थोडा वेळ गेल्यावर थोडंसं त्याला बोलता येऊ लागलं आणि भक्तिशास्त्रात वर्णन केलेली भगवान शेषाची त्यांनी स्तुती केली. चित्रकेतुर्वाच अजितजितः सममतिभिः साधुभिर्भवाञ्जितात्मभिर्भवता विजितास्तेऽपि च भजताम् अकामात्मनां य आत्मदोत्ति करुणः. हे भगवान, आपण अजिंक्य आहात. जितेंद्रिय आणि समदर्शी साधूंनी आपल्याला जिंकलेलं आहे. जे निष्काम भावाने भजन करतात त्यांना आपण दयाळूपणाने स्वतःला सुद्धा देऊन टाकता. जगाची उत्पत्ती स्थिती लय आपला विलास आहे. ब्रह्मदेवादिक देवसुद्धा आपले अंश आहेत. लहान परमाणूपासून महत्तत्वापर्यंत सगळ्यामध्ये आपणच आहात. पृथ्वी, ब्रह्मांडकोश, ही पृथ्वी ब्रह्मांडाच्या मानानं परमाणूप्रमाणे आहे. त्याचा अंत लागत नाही त्या ब्रह्मांडाचा. म्हणून आपण अनंत आहात. जे लोक विषयभोगाची इच्छा करतात, आपलं भजन करीत नाहीत,
इंद्रादी देवतांची उपासना करतात, त्या क्षुद्र उपास्य देवतांचा नाश झाल्यावर त्यांचे भोगही नष्ट होतात. हे जग निर्गुणापासून उत्पन्न झालं आहे. ज्यावेळी आपण भागवत धर्माचा उपदेश केला त्याचवेळी सर्वांना जिंकून घेतलेला आहे. सनकादिक ऋषी सुद्धा त्या भागवत धर्माचाच आश्रय घेतात. भागवत धर्मामध्ये मी, तू, माझे, तुझे अशी विषमबुद्धी नसते. ज्या धर्मामध्ये भेदबुद्धी आहे तो धर्म अधर्म आहे. आपले आणि दुसऱ्याचे सुद्धा अहित करणारे, सकाम धर्माचं पालन करणारे लोक स्वतःलाच पीडा देतात. जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा आपलं वागणं हे अधर्माचं आहे. भगवन केवळ आपल्या दर्शनाने सर्व पाप नष्ट होतात. आपलं नाव जरी एक वेळा ऐकलं तरी चांडाळ सुद्धा मुक्त होतो. आपण जगताचे आत्मा आहात. आपल्या अधिपत्याखाली उत्पत्ती स्थिती लय होते. आपण आपल्या मस्तकावर भूमंडळ धारण करता. ती पृथ्वी आपल्या मस्तकावर मोहरीच्या दाण्याप्रमाणे वाटते. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, विद्याधराचा अधिपती चित्रकेतूने भगवान अनंताची स्तुती केली. भगवान म्हणाले, राजा, नारद आणि अंगिरा यांनी तुला जो विद्येचा उपदेश केला त्या विद्येने तू चांगला सिद्ध झाला आहेस. तीच विद्या जीवनामध्ये तू अनुष्ठान कर. मीच सर्व प्राण्याच्या रूपामध्ये आहे असं जाण. मीच त्यांचा आत्मा आहे, मीच पालन करता आहे. शब्दब्रह्म, वेद आणि परब्रह्म ही दोन्ही माझीच रूप आहेत. झोपलेल्या मनुष्याला स्वप्नात सगळं विश्व स्वतःमध्ये दिसतं. तसं अज्ञानी माणसाला हे जग माया हेच दिसतं, परमेश्वर दिसत नाही. मनुष्य योनी प्राप्त झाल्यानंतर ज्ञान आणि विज्ञान प्राप्त होतं, पण परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय शांती मिळत नाही. तेव्हा हे चित्रकेतू, दुःखापासून सुटका व्हायची असेल तर परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. विवेकबुद्धीनं सगळ्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. माझा भक्त झालं पाहिजे. योगमार्गाचे तत्व समजणाऱ्या माणसांनी आपला सर्वात मोठा स्वार्थ हा मानला पाहिजे की ब्रह्म आणि आत्मा यांचा ऐक्याचा अनुभव घेणे. तेव्हा अद्वैताचं ज्ञान ज्याला झालं त्याला खरं ज्ञान झालं. ते भक्तीनं सुद्धा होऊ शकतं. माझा हा उपदेश राजा तू लक्षपूर्वक आणि श्रद्धेने धारण करशील तर ज्ञान विज्ञान संपन्न होशील. ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान. शुकदेव म्हणतात, भगवान श्रीहरींनी चित्रकेतूला असा उपदेश करून ते अंतर्धान पावले. मग श्रीशुक उवाच यतश्चान्तर्हितोऽनन्तस्तस्यै कृत्वा दिशे नमः विद्याधरश्चित्रकेतुश्चचार गगने शरः. भगवान संकर्षण गुप्त झाले. त्या दिशेला चित्रकेतूने नमस्कार केला आणि तोही स्वच्छंदपणे आकाशमार्गाने विहार करू लागला. सुमेरू पर्वताच्या दऱ्यातून त्यांनी विहार केला.
त्याचं शरीरातलं बळ, इंद्रियाची शक्ती अबाधित राहिली. तो सर्वशक्तिमान भगवंताचे गुण आणि लीला यांचं गायन करीत होता. एक दिवस चित्रकेतू आपल्या तेजस्वी विमानामध्ये बसून हिंडत होता आणि कैलासावर आला. तिथे ऋषी मुनी तसेच सिद्ध चारण यांच्या सगळ्या गराड्यामध्ये भगवान शंकर पार्वतीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला आलिंगन देत आहेत असं पाहिलं. चित्रकेतूला राग आला. तो म्हणाला, एष लोक गुरु साक्षात् धर्मं वक्ता शरीरिणाम आस्ते मुख्य सभायां वै मिथुनी भूय भार्यया. सर्व जगाला ज्ञान शिकवणारा, धर्म शिकवणारे हे गुरु आहेत भगवान शंकर. आणि भर सभेमध्ये पार्वतीला मांडीवर घेऊन बसलेत, एका हाताने आलिंगन देत आहेत. सामान्य पुरुष सुद्धा एकांतातच स्त्रियांच्या जवळ राहतात, पण हे एवढे देव, मोठे तपस्वी भरसभेमध्ये बायकोला जवळ घेऊन बसलेत. भगवान शंकर अत्यंत विवेकी असल्यामुळे चित्रकेतूचं हे अर्वाच्य बोलणं ऐकून सुद्धा ते गप्प बसले. भगवान शंकर गप्प बसल्यामुळे बाकीचे सभासदही गप्प बसले. चित्रकेतूला भगवान शंकराचं सामर्थ्य माहीत होतं, तरी सुद्धा तो वाटेल ते बोलत राहिला. त्याचा तो उद्धटपणा पार्वतीला सहन झाला नाही. पार्वती म्हणाली, अयं किमधुना लोके शास्ता दंडधर प्रभु अस्मद्विधानां दुष्टानां निर्लज्जानां च विप्रकृत. या जगामध्ये आमच्यासारख्या लोकांचा तिरस्कार करणारा हा दुष्ट आणि निर्लज्ज कोण आहे? याला शिक्षा करणारा सत्ताधारी हाच आहे काय? हा जगाचा परमेश्वर आहे काय? शंकराला बोलतो म्हणजे? इथे ब्रह्मदेव, भृगू, नारद, सनकादी, कपिल, मनु सगळे बसले. त्यांना वाईट वाटत नाही किंवा त्यांना हे काही अयोग्य वाटलं नाही, पण हा कसा बोलतो आहे? हे महापुरुष ज्याच्या चरणकमलाचं ध्यान करतात त्या शंकराचा हा तिरस्कार करतो. याला मोठेपणाचा गर्व झालेला आहे. हा इथे भगवंताच्या जवळ राहायच्या लायकीचा नाही. म्हणून पार्वतीनं त्याला शाप दिला. अतपापीयसीं योनिम आसुरीं याहि दुर्मते यथेय भूयो महतां न कर्ता पुत्र किल्बिषम. चित्रकेतूला पार्वती मातेनं शाप दिला, हे दुष्टा, तू पापमय अशा असुरी योनीमध्ये जा, म्हणजे मग तुला पुन्हा महापुरुषांचा अपराध करण्याची बुद्धी होणार नाही. शुकाचार्य म्हणतात, पार्वतीने जेव्हा चित्रकेतूला शाप दिला तेव्हा तो विमानातून खाली उतरला, मस्तक हलवून नमस्कार केला. पार्वतीला हात जोडून म्हणाला, प्रतिगृह्णामि ते शापम आत्मनोऽञ्जलिनाम्बिके देवैर्मर्त्याय यत्प्रोक्तं पूर्वदिष्टं हितस्य तत्. हे माते, तुझ्या शापाचा मी ओंदळीमध्ये स्वीकार करतो. देव मनुष्याला काही म्हणतात ते त्याच्या प्रारब्धानुसार त्याला मिळणाऱ्या फळाची पूर्वसूचना असते. आपल्या आपल्या प्रारब्धानुसार जीव संसार चक्रामध्ये भटकत असतो.
आपल्याला दुःख देणारा दुसरा कोणीही नसतो. मनुष्य स्वतःच स्वतःला दुःख किंवा सुख देतो. भगवंतच मायेनं सर्व प्राण्यांना उत्पन्न करतो. तो दोषरहित आहे, त्याला प्रिय अप्रिय काही नाही. मग क्रोध कुठून असणार? जग हे मायाशक्तीचं कार्य आहे. प्राण्यांचं सुख दुःख हित अहित त्याच्या कर्माचं फळ आहे. म्हणून हे पार्वती माते, पतिव्रते देवी, शापातून मुक्त होण्याची मी इच्छा करीत नाही. मला जे दिसलं ते बोललो. माझं बोलणं तुला अयोग्य वाटत असेल तर मला क्षमा कर. शुकाचार्य म्हणतात, शिवपार्वतीला अशा प्रकारे प्रसन्न करून घेऊन ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असताना चित्रकेतू विमानामध्ये बसून निघून गेला. थांबला सुद्धा नाही तिथं. मग भगवान शंकर म्हणाले, दृष्टवत्यसि शुश्रोणी हरेरद्भुतकर्मणः महात्म्यां भृत्यभृत्यानां निस्पृहाणां महात्मनां. पार्वतीला म्हणाले, हे सुंदरी, भगवंताचे जे निस्पृह आणि थोर दास आहेत त्यांचा महिमा पाहिलास का? भगवंताला ते शरण जातात, ते कशालाही भीत नाहीत. स्वर्ग मोक्ष नरक त्यांना सारखेच असतात. भगवंताच्या लीलेनं लोकांना सुखदुःख जन्म मरण प्राप्त होतं. या ठिकाणी तो कोणालाही घाबरला नाही. त्याला जे दिसलं ते स्पष्टपणे तो बोलला. भगवंताचे जे दास आहेत ते कोणालाही भीत नाहीत. हे पार्वती, भगवान वासुदेवाच्या ठिकाणी ज्याची भक्ती असते तो कोणालाही भीत नाही. हे भगवंताचं जे तत्व आहे ते मी, ब्रह्मदेव, सनकादिक ऋषी, नारद, भृगु इत्यादी मुनी, श्रेष्ठ देव यांना सुद्धा भगवंताचं तत्व रहस्य कळत नाही. मग सामान्य कसे जाणू शकतील? देवी पार्वती, भगवंताला कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. सर्व प्राण्यांचे ते प्रियतम आहेत. हा चित्रकेतू माझा प्रिय भक्त आहे. तो शांत समदर्शी आहे आणि म्हणून तो मला प्रिय आहे आणि आम्ही सगळे हरींना प्रिय आहोत. त्या जे भगवंताचे प्रिय भक्त आहेत त्यांच्या बाबतीत तू मुळीच आश्चर्य करू नकोस. तो शाप द्यायला उलट समर्थ होता, पण त्याने दिला नाही. शांतपणे हे सगळं सहन करून तो निघून गेला. शुकाचार्य म्हणतात, भगवान शंकराचं भाषण ऐकून संतापलेली पार्वती देवी शांत झाली. चित्रकेतू पार्वती देवीला उलट शाप देऊ शकत होता, पण नाही, त्याने शाप मस्तकी धारण केला. हे साधू पुरुषाचं लक्षण आहे. ते कधीही सूड घेत नाहीत कुणावरही. हा चित्रकेतूच पार्वतीनं शाप दिल्यामुळे त्वष्ट्याच्या दक्षिणाग्नीपासून उत्पन्न झाला आणि तोच वृत्रासूर. त्या जन्मामध्ये सुद्धा त्याचं ज्ञान कायम राहिलं. राजा, तू मला विचारलं होतंस की वृत्रासुराचा जन्म दैत्ययोनीमध्ये का झाला? पार्वतीने शाप दिला म्हणून. त्याला भगवंताची प्राप्ती कशी प्राप्त झाली? गेल्या जन्मामध्ये त्यांनी पुण्य केलं, तपश्चर्या केली. हा महात्म्या चित्रकेतूचा पवित्र इतिहास
आणि विष्णू भक्ताचं महात्म्य जो ऐकतो तो संसार बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य प्रातःकाळी उठून मौन धारण करून श्रद्धेनं भगवंताचं स्मरण करील, या इतिहासाचा पाठ करील, त्याला परमगती प्राप्त होईल. श्री शुक उवाच पृश्निस्तु पत्नी सवितुः सावित्रीं व्याहृतिं त्रयीं अग्निहोत्रं पशुं सोमं चातुर्मास्यं महामखात. 12 आदित्य जे सांगितले त्यापैकी सविता हा जो आदित्य आहे त्याची पत्नी पृश्नी, तिला 8 मुलं झाली संतती. सावित्री, व्याहरती, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चातुर्मास्य, पंचमहायज्ञ. नंतर भग नावाचा जो आदित्य आहे त्याची पत्नी सिद्धी, तिला महिमा, विभू आणि प्रभू असे 3 पुत्र झाले. आशिष नावाची कन्या झाली. ही कन्या सुंदर आणि सदाचरणी होती. कश्यपाची संतती चालली आहे सगळी, कळलं. तिला 12 आदित्य झाले. धाता नावाचा जो आदित्य आहे त्याला कुहू, सिनिवाली आणि राका आणि अनुमती अशा 4 पत्न्या होत्या. त्यांना अनुक्रमे सायम, दर्श, प्रातः आणि पूर्णमास असे 4 पुत्र झाले. धात्याच्या लहान भावाचं नाव विधाता होतं. त्याची पत्नी क्रिया, तिला पुरुष्य नावाच्या 5 अग्नीची उत्पत्ती झाली. नंतर वरुण नावाचा आदित्य आहे. आदितीची मुलं म्हणून आदित्य, कळलं का. वरुणाच्या पत्नीचं नाव चर्षणी. भृगु ऋषी तिच्या पोटी पुन्हा जन्माला आला, कारण त्या दक्षाच्या यज्ञामध्ये त्याच्या मिशा उपटल्या होत्या ना. ते ब्रह्मनिवासी पुत्र होते, आता मात्र वरुणाच्या पोटी जन्माला आले. महायोगी वाल्मिकी सुद्धा वरुणाचेच पुत्र होते. वारुळातून बाहेर आल्यामुळे त्यांचं नाव वाल्मिकी असं पडलं. वल्मिक म्हणजे वारुळ. तपश्चर्या करता करता अंगावर वारुळ साचलं आणि भगवान प्रसन्न झाल्यावर त्यातून ते बाहेर आले म्हणून वाल्मिकी. नंतर हा जो वरुण, उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण यांचं वीर्यस्खलन झालं. ते घड्यामध्ये ठेवले आणि त्यापासून अगस्त्य आणि वशिष्ठ यांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती होती, तिला उत्सर्ग, अरिष्ट, पिप्पल हे 3 पुत्र झाले. पुलोम नंदिनी म्हणजे पुलोमाची मुलगी, नंदिनी म्हणजे मुलगी, शची होती, तिला इंद्रापासून जयंत, ऋषभ आणि मीढवान असे 3 पुत्र झाले. भगवान विष्णू मायेनं वामन रूपामध्ये अवतीर्ण झाले. त्यांची पत्नी कीर्ती हिच्यापासून बृहच्छ्लोक नावाचा मुलगा झाला. सौभगादी अनेक संतानं झाली. म्हणजे त्या आदित्याला, वामनाला नाही, वामन ब्रह्मचारी होते. भगवान वामनाने आदितीच्या पोटी जन्म घेतला. त्यांचा पराक्रम, गुण पुढे मी वर्णन करेन. हे आदितीचा वंश सांगितला, कश्यपाचा आदितीपासून झालेला वंश. दक्षाला 16 कन्या झाल्या ना, त्यातल्या 13 कश्यपाला दिल्या. त्यातला आदितीचा वंश झाला. आता दिती, दुसरी पत्नी, कश्यपाची दुसरी पत्नी दिती हिच्या संतानाचं वर्णन करतो, कारण त्या वंशामध्ये प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला. दितीची मुलं म्हणून दैत्य, दानव म्हणजे धनुची मुलं म्हणून दानव, कळलं का. धनु नावाची एक कन्या आहे.
हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे 2 पुत्र झाले दितीला. त्यांची संक्षिप्त कथा पूर्वी सांगितली आहे, आता सविस्तर कथा पुढे आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू ही दानवी म्हणजे धनुची मुलगी होती, धनुच्या वंशातील. तिचे वडील जंभासूर, त्यांनी तिचा विवाह हिरण्यकश्यपूशी करून दिला. कयाधू महापतिव्रता होती. तिला संल्हाद, अनुल्हाद, ल्हाद आणि प्रल्हाद असे 4 पुत्र झाले. एक सिंहिका नावाची मुलगी झाली. विप्रचित्ती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला. अमृतपानाच्या वेळी तो मधी बसला अमृत घेण्याकरता, म्हणून भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या राहूचं डोकं उडवलं होतं. तोच हा राहू. सल्हादाची पत्नी, ल्हाद, अनुल्हाद, सल्हाद हे प्रल्हादाचे भाऊ आहेत सगळे. सल्हादाची पत्नी कृती हिला पंचजन नावाचा पुत्र झाला. ल्हादाची पत्नी धमनी, तिला वातापी आणि इल्वल असे पुत्र झाले. या इल्वलानेच अगस्तीच्या आतिथ्याच्या वेळी वातापाला शिजवून त्यांचं मांस खाऊ घातलं होतं. ते इल्वल आणि वातापी दोघे जणांनी निर्जन ठिकाणी एक घर बांधलं होतं आणि तिथून जाणाऱ्या प्रवाशाला ते शिजवून खात असत. अगस्ती ऋषी चालले होते. त्यांनी अगस्ती ऋषीला पाहुणचार केला. वातापीला मारून त्याचं मांस शिजवून त्याला खाऊ घातलं. तो पोटात गेल्यावर वातापी बाहेर ये म्हटल्यावर पोट फाडून तो यायचा बाहेर. पण ते अगस्ती होते. अगस्तीने पोटावरून हात फिरवला आणि त्याला पोटातच रिसवून टाकला. तेव्हा दुसरा तो भाऊ पळून गेला, इल्वल. पुढे अनुल्हाद हा 4था मुलगा. त्याची पत्नी सूरम्या, तिला बाष्कल आणि महिष असे 2 पुत्र होते. आणि 4था मुलगा प्रल्हाद. लाध, अनुल्हाद, संल्हाद आणि प्रल्हाद. लाद म्हणजे आनंद. प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याची पत्नी देवी आणि विरोचनाचा मुलगा बळी. म्हणजे बलिराजा हा प्रल्हादाचा नातू आहे. बळीच्या पत्नीचं नाव अशना. तिला बाण वगैरे 100 पुत्र झाले. त्याचं वर्णन पुढे दशमस्कंदात बाणासुराचं आहे. बाणाने शंकराची आराधना करून तो शिवगणाचा प्रमुख झाला आणि भगवान शंकर त्याच्या नगराचं रक्षण करण्याकरता राहत होते. दितीचे आणखी 49 पुत्र होते. त्यांना मरुद्गण म्हणतात. त्यांना संतती झाली नाही. ते इंद्राबरोबर इंद्राच्या सेवेमध्ये गेले. मग राजाने विचारलं, गुरुवर्य, मरुद्गणाने असं कोणतं कर्म केलं होतं की असुर कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा इंद्राच्या सेवेमध्ये गेले? ही गोष्ट जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. म्हणून परीक्षितचा हा प्रश्न ऐकून शुकाचार्यांनी त्यांना मरुद्गणाचं आख्यान सांगितलं. शुकाचार्य म्हणाले, भगवान विष्णूंनी इंद्राची बाजू घेऊन हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष हे 2 पुत्र मारले. वराह भगवंतांनी हिरण्याक्षाला मारलं आणि नरसिंहांनी हिरण्यकश्यपूला मारलं. म्हणून त्यांची आई दिती अतिशय दुःखित झाली आणि क्रोधाने भडकली. त्यामुळे इंद्रानी सांगितल्यामुळं भगवंतांनी अवतार घेऊन माझ्या 2 मुलाला मारलं. आता इंद्राला मारल्याशिवाय मला झोप येणार नाही. राजे लोक, देव या शरीराला लोक म्हणून, लोक प्रभू म्हणून संबोधतात. पण हा देह एक दिवशी जाणार आहे. पण इंद्र
याचं शरीर नित्य आहे, तो अमर आहे, म्हणून इंद्राची घमेंड जिरविल असा पुत्र मला व्हावा. मग काय करावं? ते म्हणले पतीची सेवा करू. दितीने ठरवलं. आणि पती प्रसन्न झाल्यानंतर त्याला वर मागू की मला इंद्राला मारेल असा पुत्र हवा आहे. म्हणून तिने आपल्या पतीची सेवा शुश्रूषा करायला सुरुवात केली. नम्रतेनं वागू लागली, प्रेम करू लागली, इंद्रिय निग्रह केला, मनमोहक असं मधुर भाषण करून, चेहऱ्यावर हास्य ठेवून सर्व प्रकारे कश्यपाचं मन जिंकून घेतलं. कश्यप ऋषी विद्वान होते, पण या सगळ्या तिच्या मोहक हालचालीनं तिच्या अधीन गेले आणि सहज म्हणाले, तू इतकी माझी सेवा केलेली आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करीन. स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांना वश करणं त्यांना काही अवघड नाही. कारण ब्रह्मदेवानी सृष्टीच्या आरंभी आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली आहे. त्यामुळे स्त्रियांनी पुरुषांची बुद्धी नेहमीच आपल्याकडे आकर्षित करून घेतली आहे. दितीने कश्यपाची सेवा केली. कश्यप प्रसन्न झाले आणि म्हणाले, ज्या क्षणाची ती वाट पाहत होती, वरं वर यवामोरू प्रीतस्ते हमनिंदिते स्त्रिया भर्तरी सुप्रीते कक्काम इवचागमः. हे स्तुती करण्याला योग्य सुंदरी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी जशी इच्छा असेल ते मागून घे. पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला कोणती वस्तू दुर्मिळ आहे? पतिरेव हि नारीणां दैवतं परमं स्मृतं मानसः सर्वभूतानां वासुदेव श्रियपतिः. पत्नी हेच स्त्रियांचं परमदैवत आहे असं शास्त्र सांगतं. कारण लक्ष्मीपती वासुदेव सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये आहेत. स्त्रियाकडून पतीचं रूप धारण केलेल्या भगवंताचीच पूजा केली जाते. म्हणून पतिव्रता स्त्री अनन्य भावाने पतिरूप ईश्वराचीच पूजा करते. कश्यप म्हणाले, हे पतिव्रते, तू भक्तीनं माझी सेवा केली आहेस, म्हणून मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करीन. कुलटा स्त्रीला हे भाग्य नाही. दिती या क्षणाची वाटच पाहत होती की कश्यप केव्हा प्रसन्न होत आहेत आणि मी केव्हा वर मागते. दितिरुवाच वरदो यदि मे ब्रह्मन् पुत्रम इंद्रघणं वृणे अमृत्युमृतपुत्राहं येन मे घातितौ सुतौ. ब्रह्मर्षी, आपण मला जर वर देऊ इच्छित असाल तर ज्या इंद्रानी भगवंताकडून माझे 2 पुत्र मारले त्या इंद्राला मारेल असा अमरपुत्र मला द्या. दितीचं हे मागणं ऐकून कश्यप खिन्न झाले. त्यांना पश्चात्ताप झाला. अरे रे रे रे, माझ्याकडून मोठा अधर्म घडला. पाप घडण्याची वेळ आलेली आहे. मी इंद्रियाच्या विषयामध्ये रममाण झाल्यामुळे स्त्रीरूप मायेनं माझं चित्त अंकित करून घेतलं. आता हिला वर दिला तर मला नरकात जावं लागेल. यात स्त्रीचा तरी काय दोष आहे म्हणा, कारण ती आपल्या वळणावरच गेली. माझा दोष आहे, मी इंद्रियाच्या अधीन गेलो. खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझाच धिक्कार असो. मलाच कळलं नाही, हिला वर माग म्हणलं मी.
हिचा काय माझाच दोष आहे. शरत्पद्मोत्सवं वक्त्रं वचक्षश्रवणामृतं हृदयं क्षुरधाराभं स्त्रीणां को वेद चेष्टितम्. स्त्रियांचं मुख म्हणजे शरद ऋतूत उमललेलं कमळ. त्यांचं बोलणं म्हणजे जणू कानामध्ये पडलेलं अमृत. पण हृदय सूर्याची तीक्ष्ण धार. कोणाला कापल काही सांगता येत नाही. अशा स्त्रियांचं चरित्र कोण जाणू शकेल? अशा स्त्रियांना कोणी प्रिय नसतो, कोणी अप्रिय नसतो. स्वार्थासाठी अशा स्त्रिया पती पुत्र भावाला सुद्धा ठार मारतात किंवा दुसऱ्याकडून मारवतात. ही सगळ्या स्त्रीची निंदा नाही आहे, वाईट स्त्रीची निंदा आहे. कळलं का? चांगल्या स्त्रियांचा गौरव सुद्धा पुष्कळ आहे. भागवतात आहे, मनुस्मृतीत आहे. जिथे जिथे हे असं वाईट लिहिलं ते वाईट स्त्रियाबद्दल आहे. पतिव्रता चांगल्या स्त्रियाबद्दल हे लिहिलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. आता मी वचन देऊन चुकलो आहे, ते खोटं होता कामा नये. पण इंद्र अमर आहे, त्याचा वधही होता कामा नये. म्हणून आता युक्ती करावी. कश्यपाने असा विचार केला आणि थोडेसे रागावून म्हणाले दितीला, पुत्रस्ते भविता भद्रे इंद्रहा देवबांधवः संवत्सरं व्रतमिदं यद्यब्जो यद्यंजो धारयिष्यसि. कश्यपाने विचार केला, आता हे एक अवघड व्रत सांगू म्हटले. आणि त्या व्रतामध्ये थोडं जरी वैषम्य निर्माण झालं, चूक निर्माण झाली त्यामध्ये, तर होणारा मुलगा देवाचा मित्र होईल म्हणून सांगायचं. मी सांगेल ते व्रत करणार का? दिती हट्टालाच पेटली होती. ब्रह्मन होय, मी त्या व्रताचं पालन करीन. सांगा काय केलं पाहिजे, काय करू नये, कोणती कर्म केल्यावर व्रताचा भंग होणार नाही. कश्यप म्हणाले, ऐक, या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, कोणाला शाप देऊ नये, खोटं बोलू नये, नख केस कापू नये, अशुभ वस्तूला स्पर्श करू नये. 100 नियम सांगितले, कुठला ना कुठला तर मोडला गेला पाहिजे या हेतूनं. पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये, रागावू नये, दुर्जनाशी बोलू नये, न धुतलेले वस्त्र नेसू नये, दुसऱ्याने घातलेली माळ कधी घालू नये, उष्टे खाऊ नये, भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये, शूद्राने आणलेलं रजस्वलेनं पाहिलेलं अन्न खाऊ नये, ओंजळीनं पाणी पिऊ नये. सगळं नये 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 नये. काही खाल्लं असता तोंड न धुता राहू नये. संध्याकाळी केस मोकळी सोडून वेणीफणी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता, म्हणजे पांघरून वस्त्र, एक नेसायचं आणि एक पांघरायचं, अशी 2 वस्त्र असली पाहिजे. घराच्या बाहेर पडू नये. पूर्वी निदान मुली ओढण्या तरी घेत होत्या, आता ओढण्यासुद्धा घेत नाहीत. चक्क पुरुषासारखा कळतच नाही बाई आहे का मुलगा आहे का मुलगी आहे. एक वस्त्र नेसावं आणि एक पांघरावं असं म्हटले. नेहमी पवित्र पाय धुतल्याखेरीज अपवित्रावस्थेमध्ये ओल्या पावलाने उत्तर किंवा पश्चिम दिशेला डोकं करून दुसऱ्याबरोबर नग्नावस्थेमध्ये किंवा दोन्ही संध्याकाळी झोपता कामा नये. नेहमी पवित्र राहावे, धुतलेले वस्त्र नेसावे. आता वर नाही नाही सांगितलं, आता काय काय करावं. सौभाग्यालंकारांनी मंडित राहावं. सकाळी न्याहारी करण्यापूर्वी गाय, ब्राह्मण, लक्ष्मी, भगवान नारायणाची पूजा करावी. वेण्या, चंदनादी सुगंधी द्रव्ये, नैवेद्य, अलंकार देऊन सुवासिनीची पूजा करावी. पतीची पूजा करून त्याच्या सेवेमध्ये मग्न राहावं. त्याचबरोबर त्याचेच तेज आपल्या गर्भात आहे हे लक्षात ठेवावं. या व्रताचं नाव आहे पुंसवन व्रत. या व्रताचं मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीची उणीव न ठेवता 1 वर्षभर पालन केलं
तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल. दिती म्हणाली ठीक आहे. आणि मग तिला दिवस गेले. इंद्राने आपली मावशी दिती, मावशी म्हणजे इंद्राची आई आदिती आणि दिती बहिणी ना, मग ती मावशीच झाली की नाही. आईची बहीण म्हणजे कोण? दिती हिचं मनोगत इंद्राने जाणलं आणि तिच्या व्रताचा भंग करण्याकरता गुप्त रूपाने येऊन आश्रमामध्ये राहिला. दररोज तिला गुप्त रूपाने म्हणजे वेश पालटून, कळलं का, आपलं रूप गुप्त ठेवून, म्हणजे इंद्र आहे हे गुप्त ठेवून दररोज तिला फुलं, फळं, कंदमुळं, समिधा, दर्भ, पानं सगळं आणून देत होता. असं आहे, शिकारी जसा हरणाला मारण्याकरता हरणासारखाच वेश करून त्याच्याजवळ जातो, तसं कपट वेश धारण करून इंद्र आश्रमामध्ये राहायला लागला. त्या व्रताच्या पालनामध्ये काही त्रुटी होते का हे पाहायला लागला. पण दिती इतकी कठोर होती, हट्टी होती की तिनं ते व्रत पाळलं. बायका करारी असतात. 8 दिवसातनं 4 दिवस उपवास असतो. नवरा टिंगल करतो, मुलं टिंगल करतात, मुलगी टिंगल करते आईची, तरी सुद्धा ते व्रत काही सोडत नाही. योगेश्वर इंद्र सारखं पाहत होता की व्रतभंग होतोय का. व्रताच्या पालनाने ती अत्यंत कृश झाली, दमून गेली आणि एके दिवशी सायंकाळी उष्ट्या तोंडाने तोंड आणि हातपाय न धुता झोपी गेली. ही संधी साधली आणि योग मार्गाने, योगमायेनं झोपी गेलेल्या दितीच्या उदरामध्ये इंद्राने प्रवेश केला. तेजस्वी गर्भ होता. आपल्या वज्राने तिचे 7 तुकडे केले. ते 7ही तुकडे काही मरेनात, कारण पुंसवन व्रतामुळं ते अमर झाले होते. तो गर्भ रडू लागला म्हणून त्याचे अजून 7 तुकडे केले, 49 तुकडे केले, तरी तो मरेना. ते म्हणाले, इंद्रा मला का मारतोस? आमच्या आईच्या व्रतामध्ये दोष निर्माण झाला आहे. आता कश्यपाच्या सांगण्याप्रमाणे आम्ही तुझे भाऊ झालोय. व्रताचा भंग झाला तर तुला होणारा मुलगा इंद्राचा भाऊ होईल म्हणून सांगितलं होतं, आणि व्रत पाळलं तर तो शत्रू होईल, मारेल इंद्राला. तेव्हा 1 वर्षाला थोडे दिवस कमी आहेत, त्यात आम्ही भगवंताची आराधना केली आहे. आणि मग दितीला झोप आली होती, उष्ट्या तोंडाने झोपली होती. ती उठली, पाहिलं तर समोर 49 बालकं इंद्राबरोबर आहेत, सुंदर आणि तेजस्वी आहेत. ती इंद्राला म्हणाली की अरे, तुला भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा म्हणून मी या कठीण व्रताचं पालन केलं. मी 1 पुत्र मागितला आणि हे 49 पुत्र कसे झाले? इंद्रा, तुला जर याचं रहस्य माहीत असेल तर मला सांग, खोटं बोलू नकोस. इंद्र म्हणाला, माते, तुझं मनोगत मी ओळखलं होतं म्हणून इथं आलो होतो. तुझ्या व्रतपालनामध्ये त्रुटी निर्माण होताच मीच त्या गर्भाचे तुकडे केले. पहिल्यांदा 7 तुकडे केले, ते मरेनात म्हणून पुन्हा 7 केले. पण तरी सुद्धा तुझ्या व्रतामुळे, तुझ्या उपासनेमुळे हे मरण पावले नाहीत. हे सगळे आता अमर झालेले आहेत आणि माझे भक्त झालेले आहेत, माझे सेवक झालेले आहेत. माते,
तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणे हे काम केले आहे, माझ्या अपराधाची क्षमा कर. तुझा गर्भ मेल्यानंतरही जिवंत झाला ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणून दितीला इंद्राने साष्टांग दंडवत घातला आणि क्षमा मागितली. शुकाचार्य म्हणतात, इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली. व्रतामुळे तिच्या मनातला द्वेषभाव गेला होता. इंद्राने तिची अनुज्ञा घेतली. मरुद्गणाने तिला नमस्कार केला आणि स्वर्गलोकी निघून गेले. मरुद्गणाचं हे जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, तू मला प्रश्न विचारला होतास, त्याचं उत्तर मी तुला दिलं की दितीच्या पोटी जन्माला आलेली मुलं मरुद्गण इंद्राचे मित्र कसे झाले. मग राजा म्हणाला, व्रतं पुंसवनं ब्रह्मन् भवता यदुदीरितं तस्य वेदितुमिच्छामि येन विष्णुः प्रसीदति. परीक्षित राजा म्हणाला, गुरुवर्य भगवन, पुंसवन व्रताचं आपण वर्णन केलं, त्याचा विधी काय आहे. शुकाचार्य म्हणाले, पुंसवन व्रत हे सर्व कामना पूर्ण करणारं आहे. पतीची आज्ञा घेऊन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला याचा आरंभ करावा. प्रथम मरुद्गणाच्या जन्माची कथा ऐकून ब्राह्मणाची आज्ञा घ्यावी. नंतर सकाळी दात घासून स्नान करावं, 2 शुभवस्त्र परिधान करावीत, अलंकार घालावेत. काही खाण्याच्या अगोदर भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा करावी, प्रार्थना करावी. भगवन अनंते निरपेक्षाय पूर्णकाम नमोस्तुते महाविभूतिपतये नमः सकलसिद्धये. सर्व काही सिद्ध होण्याकरता मी आपल्याला नमस्कार करते. आपण आराध्य देव आहात, सर्व शक्तिमान आहात. लक्ष्मी आपली अर्धांगी आहे. ती महामाया स्वरूपिणी आहे. जगन्माता आपल्या ठिकाणी निवास करते. तिने माझ्यावर प्रसन्न व्हावे म्हणून मी आपल्याला नमस्कार करते. आपण समस्त महाविभूतींचे स्वामी आहात. अशा प्रकारे नमस्कार करून पूजा सामग्री अर्पण करते. म्हणून मंत्र म्हणून हा षोडशोपचार पूजा करावी. आवाहन, अर्घ, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य हे 16 उपचार आहेत. मग जो नैवेद्य शिल्लक राहील त्याने आहुती द्यावी, प्रार्थना करावी की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. भक्तियुक्त मनाने भगवंताला जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा. वरील मंत्राचा जप करावा. कोणता? 8व्या श्लोकात आहे. ओम नमो भगवते महापुरुषाय महाविभूतिपतये स्वाहा इति हा मंत्राचा जप करून आहुती द्यावी. हे लक्ष्मीनारायणा, आपण दोघेजण सर्वव्यापक आहात. जगाचे अंतिम कारण आहात. अव्यक्त प्रकृती आपली मायाशक्ती आहे. तिचं स्वरूप समजणं कठीण आहे. आपण महामायेचे अधीश्वर आहात. फळ देणारे आपणही आहात. प्रभो, आपली कीर्ती पवित्र आहे. त्रैलोक्याला वरदान देणारे आपण परमेश्वर आहात. आमच्या आकांक्षा आपल्या कृपेने पूर्ण होत. अशा प्रकारे लक्ष्मीनारायणाची स्तुती करून नैवेद्य बाजूला ठेवावा. आचमन देऊन पूजा करावी. भक्तिभावाने परिपूर्ण अशा हृदयाने भगवंताची स्तुती करावी. यज्ञातला अवशेष वास घेऊन पुन्हा भगवंताची पूजा करावी. पतीला साक्षात भगवान समजून त्यांना प्रिय वस्तू द्याव्यात. पत्नीनं लहान मोठी कामं सगळी करत राहावीत. पतीपत्नीपैकी एखाद्याने एखादे कर्म केले
तर त्याचे फळ दोघांनाही मिळते. म्हणून जर पत्नी हे व्रत करण्याला अयोग्य असेल तर पतीनं करावं. हे भगवान विष्णूचं व्रत आहे, हे मध्येच सोडता कामा नये. भगवंताला रोज पुष्पमाळा, चंदन, नैवेद्य वगैरे देऊन पूजन करावं. मग भगवंताला त्याच्या धामाकडे विसर्जन करून आत्मशुद्धी आणि इच्छेच्या पूर्तीसाठी नैवेद्य दाखवावा आणि ग्रहण करावा. साध्वी स्त्रीनं 12 महिने संपूर्ण वर्षभर ह्या व्रताचं आचरण करावं. कार्तिक अमावास्येला उद्यापन करावं. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रातःकाळी स्नान करून पूजन करावं, नैवेद्य दाखवावा, ब्राह्मणाचं पूजन करावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नंतर त्यांना भोजन द्यावं, मौन धारण करावं. हवन करून राहिलेला चरू म्हणजे भात यजमानाने पत्नीला द्यावा. तोच प्रसाद स्त्रीला सत्पुत्र आणि सौभाग्य प्रदान करणारा ठरतो. असं हे पुंसन व्रताचं विधिपूर्वक अनुष्ठान करावं, म्हणजे स्त्रीला सौभाग्य, संपत्ती, संतती, चिरसौभाग्य, यश आणि घर प्राप्त होतं. या व्रताचं अनुष्ठान करणारी कन्याला सुद्धा करता येतं, विवाहित स्त्रीलाही करता येतं, विधवेलाही करता येतं, सर्व स्त्रियांना करता येतं. हे व्रत केल्यानंतर जिची मुलं मरतात त्या स्त्रीला चिरायू पुत्रांची प्राप्ती होते. निर्धन धनवान होतो, कुरूप स्त्रीला सुंदर रूप प्राप्त होतो, रोगी रोगमुक्त होतो, इंद्रिय शक्ती प्राप्त होते. मंगलकर्मे आणि श्राद्धाच्या वेळी याचा पाठ करावा, म्हणजे पितरांना अनंत काळ तृप्ती मिळते. हवन करावं, म्हणजे भगवान विष्णू संतुष्ट होतात आणि इच्छा पूर्ण करतात. परीक्षित राजा, मी तुला मरुद्गणाचं आख्यान आणि पुंसवन व्रत याचं वर्णन ऐकवलं. इथे 6ठ स्कंद संपलेला आहे. आता 7म स्कंधामध्ये फार सुंदर कथा आहे. राजा म्हणतो, परीक्षित, राजोवाच समप्रिय सुहृद्ब्रह्मन् भूतानां भगवान् स्वयं इंद्रस्यार्थे कथं दैत्यान् अवधीत विषमो यथा. भगवान सगळ्याशी समान वागतात. सगळे प्राणी त्यांना प्रिय आणि सुहृद आहेत. मग इंद्रामध्ये आणि दैत्यामध्ये त्यांनी भेदभाव का केला? इंद्राची बाजू घेऊन दैत्यांचा नाश का केला? ते समान आहेत ना, सर्वांना समान वागवणारे भगवान आहेत ना. मग इथे पक्षपात का केला? खरं म्हणजे त्यांना दैत्याशी वैर नव्हतं, देवाकडूनही काही मिळवायचं नव्हतं. मग दोघांशी वागण्यामध्ये भेद का? शुकाचार्य म्हणतात, साधुपृष्ठम महाराज हरेश्चरितमद्भुतम यद्भागवत माहात्म्यम भगवद्भक्तिवर्धनम. राजा, भगवंताच्या अद्भुत चरित्राविषयी तू सुंदर प्रश्न विचारलास. कारण भगवत भक्ताचा महिमा वर्णन जर मी केला तर भक्ती वाढते. ज्या परम पुण्यमय प्रसंगाचं वर्णन नारदादी ऋषी करतात, गायन करतात, आणि जे व्यासानी गायलेलं आहे त्या व्यासमुनींना मी नमस्कार करतो आणि भगवंताच्या कथा तुला सांगतो. वास्तविक पाहता भगवान निर्गुण, अजन्मा, अव्यक्त आहेत, प्रकृतीच्या पलीकडचे आहेत. पण मायेच्या गुणाचा स्वीकार करून ते सगुण होतात. तिन्ही गुणाचं कमी जास्त होणं एकाच वेळी होतं. सत्व, रज, तम. सत्वगुण वाढतो त्यावेळी देव ऋषींचा लौकिक वाढतो. रजोगुण वाढतो त्यावेळी दैत्यांचा लौकिक वाढतो.
आणि तमोगुण जेव्हा वाढतो तेव्हा राक्षसांचा लौकिक वाढतो. तेव्हा परमेश्वर जीवासाठी शरीर निर्माण करू इच्छितो तेव्हा मायेनं रजोगुण वेगळा करून त्याचं आधिक्य निर्माण करतो. परमेश्वर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याच्यापासून ही सृष्टी निर्माण करतो आणि त्यातून देव निर्माण होतात, त्यातून राक्षस निर्माण होतात आणि त्यातूनही मनुष्य निर्माण होतो. राजसूय यज्ञाच्या वेळी राजा युधिष्ठिराने हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी देवर्षी नारदांनी मोठ्या प्रेमाने त्याला इतिहास सांगितला होता. कारण राजसूय यज्ञामध्ये आश्चर्यकारक घटना युधिष्ठिराच्या समक्ष घडली होती. कोणती? छेदी देशाचा राजा शिशुपाल याला भगवंतांनी मारल्यावर त्याच्या शरीरातून दिव्य तेज निघालं आणि भगवंताच्या मुखात प्रविष्ट झालं. देवर्षी नारद वगैरे सगळे बसले होते. या घटनेनं सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि मग युधिष्ठिराने नारदाला प्रश्न विचारला. ह्या पापी असून सुद्धा याला सायुज्य मुक्ती मिळाली कशी? 4 मुक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ मुक्ती सायुज्य, म्हणजे भगवंताशी एकात्म होणं. शिशुपाल झाला. मग त्याचा इतिहास हा नारदांनी सांगितला युधिष्ठिराला.